आजच्या या व्याख्यानमालेचे किंवा परिसंवादाचे मला सन्माननीय अध्यक्ष कडूकर सर, उपस्थित वक्ते माननीय देवधरजी, माननीय आपले श्याम कोरेटी सर, त्यानंतर आपल्या मंचावर उपस्थित असलेले सुनीलजी कुहीकर, उपस्थित सर्व विद्वज्जन बंधू आणि भगिनींना, ओबीसी 50% असा विषय दिलेला आहे। ज्याची संख्या जास्त त्याची जबाबदारी जास्त असते। समाजामध्ये समरसता निर्माण करणे, समाजाला सांभाळणे, एकसंघ समाजाची निर्मिती करणे, यामध्ये ही भूमिका मोठी असू शकते। ओबीसी हा जो शब्द आहे तो राजकीय परिभाषेतून आलेला आहे। 1990च्या दशकापासून तो शब्द जास्त प्रचलित झालेला आहे। ठीक आहे, राजकीय परिभाषेतून आलेला असेल, कुठल्याही परिभाषेतून आलेला असेल, कधी शासनाची जी नीती असते, धोरण ठरवायचं असतं, त्यावेळेला या सगळ्या समूहांचा विचार करावा लागतो आणि म्हणून मग या सगळ्या अपेक्षेप्रमाणे सगळ्यांचा विकास व्हावा, सगळ्यांचं प्रतिनिधित्व व्हावं शासनामध्ये, राजकीय सगळ्या धोरणामध्ये, आणि म्हणून मग ओबीसी समाज हा शब्द बाहेर आला, प्रचलित झाला असेल। एक गोष्ट आपण लक्षात घेतो आहे की कुठल्याही समाजाची एक संस्कृती असते आणि ही जी संस्कृती आहे ही त्या समाजाची ओळख असते। आणि मग ओबीसी समाज असेल तर त्या ओबीसी समाजामध्ये म्हणजे त्या कालखंडामध्ये त्यांना ओबीसी शब्द माहीत नसेल, परंतु त्यांनी जे कार्य केलेलं आहे, संस्कृतीच्या संवर्धनामध्ये जी भूमिका बजावलेली आहे, त्याचं आपल्याला चिंतन करावं लागतं, त्याची आपल्याला आठवण करावी लागते। म्हणजे एखादंच उदाहरण आपण घेतलं की छत्रपती शिवरायांच्या या सगळ्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेच्या या संग्रामामध्ये मग उडी घेणारी माणसं साधी आहेत। आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं असं म्हणणारी ही साधी भोळी माणसं आहे। साधी भोळी माणसं असली तरी ती श्रेष्ठ आहे, कारण ते धर्माशी, राष्ट्राशी, स्वराज्याशी एकनिष्ठ होते आणि त्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे। समाज जीवनामध्ये आपल्या विविध जाती आहेत, विविध पंथ आहे, विविध भाषा आहे। हे हिंदू समाजाचं सौंदर्य आहे। ही हिंदू समाजाची विषमता नाही आहे, ही विविधता म्हणजे हिंदू समाजातल्या भेदांचं दर्शन नाही आहे, तर ही नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे। पण जिथे मन विकृत होते तिथे भेद आणि विषमतेला प्रारंभ होतो आहे। समाज जीवनामध्ये दोष निर्माण होतात, असा कुठलाही समाज नाही की त्याच्यामध्ये दोष निर्माण झाले नसेल, परंतु दोष निवारण्याची सुद्धा व्यवस्था त्या समाज जीवनामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये असते। आणि म्हणून त्या समाजाचे जे गुण असतात, त्या समाजाची जी वैशिष्ट्ये असतात, त्या वैशिष्ट्यांची आठवण विद्वज्जनांनी वारंवार करून द्यायची असते, वारंवार करून द्यायची असते। आपला जो देश आहे तो गुलामगिरीमधून गेलेला आहे, जवळजवळ 800 वर्षाची गुलामगिरी आहे आणि गुलामगिरीमध्ये दोष निर्माण होतात समाजामध्ये। गुलामगिरीमध्ये प्रबोधन थांबतं आणि एखाद वेळेला प्रबोधन असलं तरी ते चुकीच्या दिशेनं होत असते आणि त्याच्यातून अनेक समस्या निर्माण होतात। गुलामगिरीच्या कालखंडामध्ये जातीभेदाच्या समस्या मोठ्या निर्माण झाल्या, अस्पृश्यतेची समस्या निर्माण झालेली आपण बघतो आहे। आता ठीक आहे, आता गुलामगिरी नाही आहे, परंतु समाजामध्ये जेव्हा परिवर्तन होत असते तर परिवर्तन स्वीकारणारा जो समाज असतो तो विकसितच होत जात असतो।
आणि म्हणून आपलं एक सद्भाग्य आहे, ज्याला आम्ही हिंदू समाज म्हणतो किंवा हिंदू धर्म म्हणतो, तो या परिवर्तनशील आहे. म्हणजे कुठली गोष्ट स्वीकारतो, म्हणजे नवीन देव जर निर्माण झाले असेल ते स्वीकारतो आपण. म्हणजे आधीचे कुठले देव असतील तर आपण इकडे संत गजानन महाराज, त्याच्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना आम्ही देवत्व बहाल करतो. हे आपलं वैशिष्ट्य आहे. का वैशिष्ट्य आहे? कारण आपण प्रत्येकाला परमेश्वराचं रूप मानतो. आणि हे जे वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य समरसतेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. आता इथे काही आकडेवारी असते. कुठे मग या समाजाला एवढा वाटा मिळाला, त्या समाजाला तेवढा वाटा मिळाला, त्या समाजाला सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळालं. हे आवश्यक असते, हे अनावश्यक नाही आहे. प्रत्येक समाजातून नेतृत्व उभं राहावं आणि नेतृत्व उभं राहावं यासाठी प्रतिनिधित्व मिळणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट आपण पाहतो की सरकारमध्ये आमचे लोक पाहिजे, ही आवश्यक आहे. कोणी त्याला नाही नाही म्हणणार. पण आपलं जे चिंतन आहे, ज्याला आम्ही भारतीय चिंतन म्हणतो, ज्याला आम्ही हिंदू चिंतन म्हणतो, की केवळ सरकार, केवळ शासन हे समाजाचं कल्याण करू शकत नाही. शासन आवश्यक आहे. शासन जेव्हा नीती निर्धारण करत असते तेव्हा समाजातल्या सगळ्या घटकांचा त्याला विचार करावा लागतो. ओबीसी मध्ये तर हजारो जाती असतील, त्या जातींचाही त्यांना विचार करावा लागतो. परंतु केवळ सरकारच्या भरोशावर समाजाचं कल्याण होऊ शकत नाही. हा केवळ शब्द महत्वाचा आहे. मग आपल्या या सगळ्या हजारो वर्षाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो आहे की ज्या आपल्या गैर राजकीय संस्था आहेत किंवा गैर राजकीय श्रेष्ठ व्यक्तिमत्व आपल्या देशामध्ये निर्माण झालेला आहे, त्यांनी समाजाला सांभाळलेला आहे, त्यांनी समाजाला मोठं केलेलं आहे. आपल्या संविधानामध्ये दर्जा व संधीची समानता हे शब्द आहेत. प्रत्येकाचा दर्जा सांभाळणे, तो कुठल्या जातीचा आहे म्हणून त्याला हीन लेखायचं नाही आहे, तर त्याच्यामध्ये कुठले गुण आहे, तुझ्या मनाचा किती विकास झालेला आहे, हे मनाचा झालेला जो विकास आहे त्याचा विचार केल्यानंतर त्याला तो दर्जा प्राप्त व्हावा, ही व्यवस्था आपल्या इथे आहे. आणि जे मी नावं घेईल तर त्या कालखंडामध्ये त्यांनी स्वतःला ओबीसी म्हटलेलं नाही आहे. त्यांनी जर ओबीसी म्हटलं असतं तर ती त्या राजकीय चक्रात सापडले असते आणि समाजाचं कल्याण आणि सगळ्यांना सगळ्या समाजाला एकत्र बांधून ठेवणे विसरले असते, असं झालं असतं कदाचित. आणि म्हणून ही माणसं त्या कालखंडामध्ये केवळ एकरस समाज जीवनाचा विचार करणारी आपल्याला दिसतात. आपण जेव्हा विचार करतो की 13व्या शतकामध्ये ज्या वेळेला काही भागामध्ये इस्लामिक आक्रमण होतं, मोगलांचं आक्रमण होतं, मध्ययुगीन कालखंड आहे. या मध्ययुगीन कालखंडामध्ये समाजाचं मनोबल टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भक्ती आंदोलनाने केलेलं आहे. हे आम्हाला विसरता येत नाही. का विसरता येत नाही? हा जो समाज आहे, भारतातला जो समाज आहे, त्याचं एक स्वाभाविकता आहे. देवभक्ती तो त्याचा स्वभावच आहे. एखादी गाडी घरी घेतली की त्याची तो पूजा करतच असतो. दिवाळीच्या दिवशी जर झाडू आपल्या घरी आला असेल तर त्याला कुंकू लावतच असतो. आणि स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्या समाजाचा जो स्वभाव आहे त्याला आधार बनवायचा. सामाजिक कार्य तुम्हाला करायचं आहे ना, तो आधार, त्या आधारावर टीका नाही करायची, तो आधार बनवून त्या समाजाला प्रबोधन करायचं, त्या समाजाचं मार्गदर्शन करायचं. 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊलीने आळंदी ते पंढरपूर वारी प्रारंभ केली. 18 पगड जातीचे संत त्यामध्ये उभे झाले.
आणि कुठलाही संत आपल्या जातीचा परिचय देत नाही. हा मनाचा विकसितपणा. तो म्हणतो मी सगळ्या समाजाचा संत आहे, ज्याच्यामध्ये संत चोखोबा आहेत, ज्यामध्ये नरहरी आहेत, संत नामदेव महाराज आहेत, ज्यामध्ये जनाबाई आहेत. ही सगळी मंडळी या वारीमध्ये आहे. आणि याचं माध्यम जर कुठलं असेल, विठ्ठल नामाचा गजर. 13व्या शतकामध्ये पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सामाजिक समरसतेचं विराट दर्शन आम्हाला बघायला मिळालेलं आहे. आणि याचं माध्यम केवळ परमेश्वराचं नामस्मरण आहे. केवळ परमेश्वराचं नामस्मरण. 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदायाला प्रारंभ करते. स्वतःचा जो नाथ संप्रदाय असेल त्यालाही बाजूला सारते किंवा त्याच्यामध्ये विलीन करते आहे. पण इकडे 400 वर्षापर्यंत संत तुकोबा, आमच्या इथे कुठलं वाक्य म्हटलं जाते, कुठलं घोष वाक्य म्हटलं जाते, ज्ञानोबा ते तुकोबा, 400 वर्षेपर्यंत ही परंपरा चालू ठेवले. आजही चालू आहे. पुन्हा 400 वर्ष पुढे झाले. 13वं शतक, 17वं शतक आणि आज 21वं शतक आहे. समाजाला ज्याला सांभाळणे म्हणतो आपण, समाजाचं विकसित रूप. कारण समाजाच्या एकत्वातून राष्ट्र बलशाली होत असते. समाज जर विभागला असेल, समाजाच्या संस्कृतीवर आघात होत असेल, आजकाल कल्चरल मार्क्सिझमचा प्रकार आपण बघतो आहे. समाजाला विभाजित करायचं आणि प्रत्येक समाजाला पीडित म्हणायचं. प्रत्येक समाज पीडित. आता पीडित माणूस समाजाचा उद्धार कसा करेल? पीडित माणूस स्वतःचं कुटुंब कसं उभं करेल? पीडित माणूस त्याच्यामध्ये असलेलं जे कौशल्य असेल त्या कौशल्याचं तो प्रगटीकरण कसं करेल? आणि आज तर समाजात ही सवय लागलेली आहे की प्रत्येकाला पीडित म्हणायचं. पूर्वी जो शब्द होता तो पतित होता, पण पतित पावन सीताराम. राजा आहे तो आधी पतितांचा पावन करता आहे आणि मग सीतेचा राम आहे. ही आम्हाला ऐकायला मिळत असतं. मग 1-2 उदाहरणं मी दर्जा आणि संधीची समानता सांभाळणारी जेव्हा उदाहरणं आपण बघतो आहे, तर संत चोखोबा त्या कालखंडामध्ये तत्कालीन व्यवस्थेमध्ये अस्पृश्य समाजात जन्माला आले. पण संत चोखोबाची देवभक्ती कोणी हिरावून नाही घेतली. संत चोखोबा देवभक्तीच्या या सगळ्या शक्तीवर परमेश्वराला त्यांनी घरी बोलावलेला आहे. पण संत चोखोबाला एक विशिष्ट दर्जा द्यायचा आहे. संत चोखोबाला शिष्यत्व कोणी बहाल केलं? संत नामदेवांनी बहाल केलेलं आहे. या समाजात भेदाभेद राहू नये त्याची काळजी संत नामदेव महाराज घेतात. त्यावेळेला ओबीसी शब्द नव्हता, पण ओबीसींना जर प्रेरणा घ्यायची असेल तर ती प्रेरणा आम्हाला संत नामदेवांकडून घ्यावी लागेल. शिष्यत्व बहाल करतात कोणाला? संत चोखोबांना. आणि त्याच वेळेला ते शिष्यत्व बहाल करतात परिसा भागवतला. एक हात चोखोबांच्या डोक्यावर आहे आणि दुसरा हात परिसा भागवताच्या खांद्यावर आहे. यातून समाज उभा होतो, यातून राष्ट्र उभं होत असते. ही जीवन मूल्य आहे, हे समरसतेचं मूल्य आहे. मूल्य केव्हा निर्माण होतं? जेव्हा महापुरुष आपल्या जीवनामध्ये किंमत चुकवतात, त्यातून मूल्य निर्माण होते आहे. बंधुत्वाचं मूल्य भगवान गौतम बुद्धाच्या सगळ्या जीवनातून निर्माण झालेलं आपण पाहतो आहे. आणि म्हणून हे जे मूल्य निर्माण होते ते शाश्वत मूल्य असते. पुढे जेव्हा आम्ही पुढे जेव्हा हा प्रवास करतो, आजची परिस्थिती जेव्हा आपण बघतो आहे, पहिलं भाषण देवधरांचं झालं आणि देवधरांच्या भाषणामध्ये हे सगळं एक हिंदू समाजाचं दृश्य समोर ठेवलेलं आहे. आणि मी आधी म्हटलेलं आहे की ओबीसी समाज जर 50% असेल तर ओबीसी समाजाची जबाबदारी मोठी आहे.
मग या समाजाचं प्रबोधन करण्याची जबाबदारी विद्वज्जनांची आहे. कारण विद्वज्जन काय करत असतात, समाजाला दिशा देतात. विद्वज्जन हे राजकारणाला दिशा देत असतात. आणि म्हणून विद्वज्जनांची जबाबदारी इतकी मोठी आहे की ते हा सगळा इतिहास समोर ठेवावा लागेल त्यांना. म्हणजे आमच्या इथे काशीला 15व्या शतकामध्ये आचार्य रामानंदांचा जो शिष्य परिवार आहे, त्या शिष्य परिवारामध्ये संत रविदास आहेत, त्या शिष्य परिवारामध्ये पिपादरजी आहेत, त्या शिष्य परिवारामध्ये सनत कसाई आहेत. ही सगळी मंडळी आहे. समरसतेचं दर्शन आम्ही 15व्या शतकामध्ये काशीमध्ये बघतो आहे. हे एका समाजाचं दृश्य. समरसता हा संवेदनेचा विषय आहे. माणूस, समाज जेव्हा संवेदनशील बनतो त्यावेळेला विषमता शिल्लक राहत नसते. समाज किंवा शासनकर्ते जेव्हा संवेदनशील बनतात तेव्हा राजकारण हे राष्ट्रहितासाठी आणि समाजहितासाठीच घडत असते. एकदा संवेदनशीलता गेली आणि स्वार्थ बळावला तर काय होत असतं की समाज विस्कळीत होत असतो. आणि म्हणून समाजाचं मन तयार करणे, संवेदनशील मन तयार करणे, हे सगळं कार्य विद्वज्जनांना करावं लागणार आहे. समाज खूप पुढे गेला. आता फार जातीपातीचा विचार होत नाही. जात ही जाणार नाही. जातीचं जे वास्तव आहे ते स्वीकारावंच लागेल. पण अनेक जाती असतील, त्या जातीचे प्रमुख असेल, त्यांच्या अंतकरणाचा जेव्हा आम्ही ठाव घेतो तेव्हा ते परमेश्वर भक्तीच्या आधारावर सगळ्यांमध्ये मिसळलेले असतात. आणि म्हणून संत तुकाराम महाराजांचे अभंग जगनाडे महाराज लिहून काढतात. ह्या केवळ गोष्टी नाही, ही प्रेरणा आहे. ही प्रेरणा आहे. आणि संत तुकडोजी महाराजांना आपल्या ग्रामगीतेमध्ये लिहावं लागतं, संत चोखोबाचे सारे घर झाले भक्तीचे मंदिर. कुटुंबामध्ये भेदभावाचा जेव्हा प्रश्न चोखोबाची पत्नी सोयराबाईंच्या मनामध्ये येतो आहे, सोयराबाई अशिक्षित. अशिक्षित म्हणजे शिकलेली नाही आहे. खरं तर अशिक्षित हा शब्दच बरोबर नाही, अडाणी शब्द तर बिलकुल बरोबर नाही. कारण या सगळ्या समाजाचं अवलोकन करणारी माणसं आहे. आणि ती जेव्हा घरी आली, नवीन सून होते, तेव्हा तिथं अस्पृश्य समाज होता, घरी 18-20 दारिद्र्य होतं. मी काय करेल इथे? तिच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले, माझं कसं होईल? आणि मग टीका करायला लागले. मग आपल्या माहेरचं सगळं हे करायला लागले. पण क्षणामध्ये सोयराबाईंमध्ये बदल होतो आहे आणि सोयराबाई अभंग करायला लागते. मनाची जी संवेदना आहे ना, ही आहे. संवेदनशील जो माणूस असतो, संवेदनशील समाज असतो, त्याच्या मुखातून जे वाक्य बाहेर पडतात त्यातून कुटुंब प्रबोधनासाठी ते वाक्य किंवा तो अभंग लक्षात येतो. रंगात रंगला श्रीरंग, अवघाची रंग एक झाला, रंगात रंगला श्रीरंग. पण पुढचं वाक्य अतिशय महत्वाचं आहे. तो आधार आहे, भक्कम आधार आहे. या ओबीसी समाजालाही एकत्र करायचं असेल तर तोच आधार आहे. कोणता आधार? सोयराबाईंच्या मुखातून मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. याला म्हणतात समाजाला देणे. हा जो समाज आहे हा देणारा आहे, हा घेणारा नाही आहे. ही जी संस्कृती आहे ही महान संस्कृती आहे. स्वामी विवेकानंदांनी याचा परिचय करून दिलेला आहे. आणि म्हणून ओबीसींचा विषय ठेवत असताना मी फार राजकीय पार्श्वभूमी न ठेवता ओबीसींमध्ये जे संत उभे झाले, म्हणजे त्यावेळेला ते ओबीसी नव्हते, आज आपण त्याला वाटून घेत असतो, पण ते प्रेरणादायी आहे. आणि त्याचा विचार करून जेव्हा आमची लेखणी चालेल, आता वारी प्रारंभ झालेली आहे,
आणि वारीच्या या सगळ्यामध्ये एकच रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हा भंग चालतो. विठ्ठल नामाचा नामस्मरण होत असते. समाज एका दिशेनं चालतो आणि एका परमेश्वराच्या ओढीच्या अंतकरणाने तो चालत असतो. हे आमच्या समाजाचं फार मोठं बलस्थान आहे. याचा विचार आपला समाज करतो आहे, करावा असं मी म्हणणारच नाही. कारण समाजामध्ये आता स्थित्यंतर घडत आहे. समाजामध्ये खूप बदल झालेले आहे. पुढचेही बदल होतील. 2047चा भारत, आत्मनिर्भर भारत तुम्हा आम्हाला सर्वांना करायचा आहे. एवढी विनंती करतो. शब्दांना पूर्णविराम.